मंडळी, जेव्हा एखादा नेता पक्ष सोडतो तेव्हा त्याचं कारण काय सांगतो? विकासासाठी। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अशा विकास पुरुषांचा अक्षरशः ऊत आलाय। त्यांना विकासानं अक्षरशः झपाटलंय, भूत लागलंय, भूत विकासाचं त्यांना। दिवस रात्र डोक्यात तोच विचार, रात्र डोळ्याला डोळा नाही इतकी विकासाची चिंता सतावतीये। अन्न गोड लागत नाही, पाणी घशात जात नाही अशी परिस्थिती आहे। विकासासाठीची त्यांची धडपड हालापेष्टा बघवत नाहीत। फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटवर बसून हातावर भाकरी खाऊन पोट भरावं लागतं। त्या विकासासाठी कसंबसं जगावं लागतं। हे विकासाचं भूत साधं नाहीये। जोपर्यंत नेता सत्तेच्या दारात जात नाही किंवा सत्तेच्या खुर्चीवर बसत नाही तोवर हे भूत मानगुटीवर बसलेलं उतरत नाही। विकासाला अधीन करणं इतकं सोपं नाहीये। त्याच्या वाट्यात विचारधारा, निष्ठा, पक्षाची ध्येय धोरणं हे सगळे अडथळे असतात। मग विकास प्रेमी काळजावर दगड ठेवून विचारधारा, निष्ठेवर तुळशीपत्र ठेवून त्याला तुडून पुढे जावं लागतं। सोपं नाहीये इतकं। याला कोणी चमत्कार म्हणा की राजकीय विज्ञान म्हणा, पण ह्या महाराष्ट्रातलं वास्तव आहे। विकासाचं भूत एकदा तुमच्यावर स्वार झालं की डोक्यात केमिकल लोचा होतो। कालपर्यंत जो हुकुमशहा वाटायचा तो अचानक हुकुमाका वाटतो। कालपर्यंत जे भ्रष्ट होते ते दूरदृष्टीचे वाटायला लागतात। सगळी विकासाची किमया। विकासासाठी पक्ष बदलणारे नेते इतके संवेदनशील असतात, एकदम त्यांना जनतेचा विकास फक्त आपण खुर्चीवर बसलो की करता येतो असं वाटतं, आणि खुर्ची गेली की मग विकासाचा कणा मोडून पडतो। आता हेच बघा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राखी जाधव कालपर्यंत पक्षाची तिकीट वाटप करत होत्या, सांगत होत्या विकासासाठी आपल्याला लढायचं, पण एका दिवसात भाजपमध्ये गेल्या। कशासाठी? विकासासाठी। पुण्यात पिंपरीमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या। कशासाठी? विकासासाठी। मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना उभाठा वेगळ्या, पुण्यात एकत्र। कशासाठी? विकासासाठी। सोयीनुसार युती, सोयीनुसार आघाडी, सोयीनुसार सोबळावर। कशासाठी? विकासासाठी। विचार बदलणं हे धोरण, निष्ठा बदलणं परिपक्वता, आणि सगळ्यात विकास म्हणणं ह्या सगळ्याला फॅशन बनली आहे। तो एक राजकीय मास्क आहे। जोपर्यंत लोक मास्ककडे बघून टाळ्या वाजवतील ना तोपर्यंत हा मास्क कधीच निघणार नाही। जनता विसरते म्हणून हे सगळं सुरू आहे। जोपर्यंत विस्मरणाला इथं मतं मिळत राहतील तोपर्यंत विकासासाठी पक्ष सोडला हे वाक्य या राजकारणात अमर राहणार आहे मित्र। आणि म्हणूनच आज आपल्याला चर्चा करायची आहे, हे सगळं सोयीचं राजकारण सुरू आहे का आणि मतदारांना गृहीत धरलं जातंय का?